अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढलाय। अमेरिकेचा दक्षिण इराण भागातल्या सिरिक भागात हल्ला। या हल्ल्यांना इराणचं देखील प्रत्युत्तर। इराणकडून आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ला। इराणी सैन्यानं अमेरिकेच्या अनेक तळांना लक्ष्य केलंय। अमेरिकेनं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप इराणनं केलाय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावर हल्ला। जहाजावर इराणनं हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा। व्यापारी जहाजावरती ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा। 3 ड्रोन पाडल्याचाही दावा केलाय। I don't like the fact that they took a shot yesterday, actually 4, we knocked down 3, at a ship. Not an allied ship, but a ship, a very expensive ship. And it was fine, but it took a little beating. They shouldn't be doing that, so you'll find out. गाझा पट्ट्यात इस्रायलचा हल्ला। एका कारवरती करण्यात आला हल्ला। 3 जणांचा मृत्यू। आतापर्यंत गाझामधील 1000 लोकांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा होतोय। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात सामंजस्य करार। शांती करारावरती दोन्ही देशातल्या राजदूतांच्या स्वाक्षऱ्या। इस्रायल लेबनॉन यांच्यामधील शांती कराराचं अमेरिकेकडून स्वागत। हिजबुल्लाहच्या समर्थकांकडून लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामध्ये शांती कराराला विरोध। करारानंतर हिजबुल्लाह समर्थकांचं रस्त्यावरती उतरून आंदोलन। आंदोलकांची जाळपोळ आणि रस्तेही बंद केले। व्हेनेझुएलामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। व्हेनेझुएलाच्या उत्तर किनारपट्टीवरती 4.9 तीव्रतेचा भूकंप। दरम्यान गुरुवारी झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 920 जणांचा मृत्यू तर अनेक इमारती जमीनदोस्त। ॲपलने मॅकबुक आणि पॅडच्या किमती वाढवल्यात। ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी काहीच दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती। अमेरिकेतील युटा आणि नेवाडा या 2 राज्यातील जंगलांमध्ये भीषण वणवे। वणव्याची सॅटेलाइट दृश्य समोर। युटामध्ये आणीबाणी जाहीर। युरोपमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत। पंखे, पोर्टेबल एअर कंडिशनर आणि थंडावा देणाऱ्या वस्तूंची मोठी मागणी। दुकानांमध्ये रांगा आणि हाणामारी। मेखला आणि हिगोस वादळाचा जपानला तडाखा। पश्चिम भागात मुसळधार पाऊस। वाहतुकीसह विमान सेवा विस्कळीत। वादळामुळे जपानच्या क्युशू आणि चुगोकू प्रदेशामध्ये भूस्खलनाचा धोका। मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणं देखील रद्द झाली आहेत। स्थानिक बस सेवा आणि मोनोरेलची वाहतूक देखील तात्पुरती बंद। जपानच्या ओसाका शहरामधील एका रस्त्यावरती मॅनहोलचं झाकण हवेत उडालं। जमिनीखाली अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दुर्घटना। रस्त्याचं मोठं नुकसान। वाहतूक खोळंबली। तैवानमध्ये मेखला चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस। पिंगटुंग काउंटीतील सखल भागामध्ये पाणी साचलंय। शाळा आणि कार्यालय तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय। पुढील वर्षी डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावरती येणार। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचं मोठं वक्तव्य। रुबियो यांच्याकडून मोदींचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस सेशल्सच्या दौऱ्यावर। राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होणार। सेशल्सच्या राष्ट्रीय सभेला देखील संबोधित करणार। जपानचे पंतप्रधान सनाए ताकायची पुढील आठवड्यामध्ये 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर 1 ते 3 जुलै दरम्यान भारतात येणार। दौऱ्यात भारत आणि जपानमधील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसह द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावरती भर असणार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनची लोहगडाच्या पायथ्याशी आणून चौकशी। काल रात्री 11 वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगड परिसरात आणून चौकशी केली। पोलीस सियाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवणार, सूत्रांची माहिती। केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर सिया आणि चेतन काही दिवस एकमेकांना भेटणार नव्हते। कुणालाही शंका येऊ नये म्हणून दोघांनी एकमेकांना न भेटण्याचं ठरवलं होतं। तशी माहिती पोलीस तपासातून समोर येते, सूत्रांची माहिती आहे। केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनं आपल्या मोबाईल फोनमधील सर्व मेसेज डिलीट केले। 18 जून रोजी घडलेल्या घटनेनंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली। दोघांचे मेसेज रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवलेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नरेंद्र मित्तल यांची चौकशी केली। नरेंद्र मित्तल हे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे मामा आहेत। सिया गोयल ही मित्तल यांच्या मेहुण्याची मुलगी आहे।
केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी. केतनशी लग्न करायचं नाही असं सियानं कोणालाही सांगितलं नसल्याची पोलिसांना त्याने माहिती दिली आहे. सियानं सांगितलं असतं तर लग्न लावलं नसतं, साहिल गोयलनं पोलिसांना जबाब दिला. क्रिकेट सामन्यादरम्यान सिया आणि चेतन चौधरीची पहिली ओळख झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघेही क्रिकेट खेळायचे. भावासोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेल्यानंतर चेतन आणि सियाची ओळख झाली. मित्राच्या दिवाळी पार्टीत देखील दोघांची भेट झाली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. अहिल्यानगर शहरात तरुणानं अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती. त्याची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून गंभीर दखल. ज्या पोलीस ठाण्यामधील हत्तीमध्ये अंमली पदार्थ सापडतील त्या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाचं निलंबन होणार. विखे पाटील यांची मोठी माहिती.